नमस्कार. आज आपण श्री अरविंदांच्या पूर्ण योगाचं वेगळेपण काय आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक उदाहरण लक्षात घेऊया. कल्पना करूया. आपण अशी कल्पना करूया की आपण गिर्यारोहक आहोत आणि आता हिमालयातलं एखादं अत्युच्च शिखर जे आहे ते आपण पादाक्रांत करण्यासाठी आपण निघालेलो आहोत. आपला एक टीम लीडर आहे. त्या टीम लीडरच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्वजण आता प्रवास करतो आहोत. बेस कॅम्पपासून सुरुवात करत टीम लीडरच्या मार्गदर्शनानुसार एक एक टप्पा आता आपण सर करत चाललेलो आहोत. टीम लीडर अर्थातच आपल्या सर्वांच्या पुढे आहे आणि त्यामुळे पुढे गेलेला तो टीम लीडर प्रत्येक टप्प्यावर गेल्यावर तिथलं जे काही सगळं वातावरण आहे, तिथून दिसणारं दृश्य आहे, या सगळ्याची आपल्याला माहिती देतोय. आपण त्याच्या संपर्कात आहोत आणि त्या माहितीच्या आधारे आपण एक एक टप्पा असे ओलांडत वर निघालेलो आहोत. आता आपण त्या जे शिखर पादाक्रांत करायला निघालेलो आहोत त्या शिखराच्या बऱ्यापैकी जवळ आलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हिमालयामध्ये विशेषतः या गिरीशिखरांच्या जवळपास गेल्यानंतर तिथलं वातावरण हे अतिशय बेभरवशाचं असतं. क्षणात ऊन, क्षणात बर्फवृष्टी असं सगळं तिथे जे बदलतं वातावरण असतं. कधी हिमवादळं होतात आणि त्या सगळ्या बेभरवशाच्या वातावरणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. अशा वातावरणामध्ये आता आपण जाऊन पोचलेलो आहोत. टीम लीडर शिखरावर जाऊन पोचलाय. तिथून अतिशय नयनरम्य असं दृश्य त्याला दिसतं आहे आणि ते दृश्य इतकं नयनरम्य आहे की त्याला स्वतःचाही विसर पडलाय आणि आपला तर अर्थातच स्वतःचा विसर पडलाय म्हटल्यानंतर आपला तर प्रश्नच नाही आणि त्याच वेळेला आपला त्याच्याशी असलेला संपर्कही सुटलेला आहे. आता परिस्थिती काहीशी आपली बिकट होते बघा. ठीक आहे. आता आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. अशाच सारखं तुलनावजा ते उदाहरण आहे. परत हेच उदाहरण आपण पुढे चालवताना लक्षात घ्या की आपण टीम लीडरच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक टप्प्यावर पुढे चाललेलो आहोत. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता त्या शेवटच्या टप्प्यावर टीम लीडर आपल्या आधीच अर्थातच जाऊन पोचलेला आहे आणि तिथे तो ते सगळं नयनरम्य दृश्य पाहून अक्षरशः काय म्हणूया आपण आश्चर्यचकित झालेला आहे, अचंबित झालेला आहे आणि अत्यानंद त्याला झालेला आहे कारण ते दृश्यच तेवढं नयनरम्य आहे. इथे मात्र आपला जो हा टीम लीडर जो आहे तो मात्र स्वतःला हरवून बसला नाही, तर ते सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्याला आपल्या सोबत्यांची म्हणजे आपली आठवण झाली आहे आणि त्याला असं वाटतंय की अरे आपण ह्या दृश्याचा जो आनंद घेतोय, जो स्वर्गीय आनंद एक प्रकारचा आहे, तो सगळा आनंद मला जसा मिळालाय तसाच माझ्या सख्या सोबत्यांना सुद्धा मिळाला पाहिजे आणि म्हणून आता तो तिथेच विसावत नाहीये. तो परत आपल्याला घेऊन जाण्यासाठी, कारण आता आपण अगदी बिकट वाटेपाशी येऊन पोचलेलो आहोत, अशा वेळेला तो तिथून मार्गदर्शन करत नाहीये तर तो परत आपल्यापर्यंत खाली येतोय आणि आता एकदा तो मार्ग त्यांनी पादाक्रांत केलेला असल्यामुळे त्याच्या दृष्टीने ती रुळलेली जी पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटेवरनं तो आपल्याला अतिशय काळजीपूर्वकपणाने घेऊन चाललेला आहे. तो सातत्याने आपल्या सोबतीला आहे, तो घेऊन चाललाय आपल्याला आणि अर्थातच त्याची सोबत, त्याची संगत आपल्याबरोबर असल्यामुळे अतिशय निर्धास्तपणाने आपण हा मार्ग पादाक्रांत करू शकतोय आणि काही वेळापूर्वी त्यांनी जो
नयनरम्यतेचा एक अनुभव घेतलेला होता, जी अनुभूती त्याला आलेली होती, तीच अनुभूती आता एकट्यापुरती मर्यादित नाही आहे, तर आपला सगळा समूह तिथपर्यंत जाऊन पोचलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आता ह्या 2 टीम लीडरचा आपण जर विचार केला तर ह्यातला कुठला टीम लीडर आणि त्याचा कुठला मार्ग हा आपल्याला अधिक श्रेयस्कर वाटतोय ते सांगा बरं. अर्थातच तो जो दुसरा टीम लीडर आहे त्याचा मार्ग. खरं आहे मित्रांनो, आपल्याला अर्थातच हा दुसरा मार्ग अधिक श्रेयस्कर आहे असं कोणालाही वाटेल. असं जर का आहे तर आता लक्षात घ्या की हा दुसरा मार्ग म्हणजे पूर्णयोगाचा मार्ग आहे. आणि पहिला जो मार्ग होता तो मार्ग एक प्रकारे पारंपरिक योगाचा मार्ग आहे. आता मला वाटतं हे उदाहरण आपल्या लक्षात आलं असेल तर पारंपरिक योग आणि पूर्ण योग यातला फरक नेमका काय आहे तो लक्षात यायला मदत होईल. आता हे उदाहरण आपण काहीसं बाजूला ठेवूया आणि पूर्णयोगासंबंधी स्वतः श्री अरविंद काय सांगत आहेत ते थोडंसं समजावून घेऊया. श्री अरविंदांनी ही पूर्णयोगाची जी संकल्पना आहे ती पहिल्यांदाच स्वतंत्रपणाने अभ्यासांती मांडलेली संकल्पना आहे. अर्थात जेव्हा ते त्यांच्या निकटवर्तीयांपाशी या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली तेव्हा आपल्यासारखेच वाटचाल करणारे जे साधक आहेत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण भारतातल्या कुठल्या ना कुठल्या तरी प्रांतातनं आलेला, जिथे संत परंपरा आहे असे काही प्रांत आहेत. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आत्तापर्यंत भारत आहे म्हटल्यानंतर आध्यात्मिक वाटचाल झालेली आहे, वेगवेगळे मार्ग अवलंबले गेलेले आहेत. आणि मग त्या सगळ्या साधकांमध्ये पुन्हा आपल्यासारखीच की अरे आमचा मार्ग हा असा आहे, तुमचा मार्ग तसा आहे, मग आमच्या मार्गात हे वैशिष्ट्य आहे, तुमच्या मार्गात ते वैशिष्ट्य आहे, अशी कदाचित चर्चा सुरू झालेली असेल. आणि आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे श्री अरविंद साधकांशी पत्राद्वारे संवाद साधत असत. ही चर्चा कदाचित त्यांच्या कानावर गेलेली आहे. कोणी त्याच्या संबंधी तसा प्रश्नही विचारलेला आहे की पारंपरिक योग आणि तुमचा योग, ज्याला तुम्ही पूर्ण योग म्हणता, त्याच्यामध्ये काही वेगळेपण आहे का? का हा पारंपरिक योगाचाच एक वेगळा प्रकार आहे असं आपण म्हणूया? अशासारखा काहीतरी प्रश्न साधकांपैकी कोणीतरी त्यांना विचारलेला दिसतोय आणि श्री अरविंद त्याला अतिशय विस्तृतपणाने उत्तर देत आहेत. अर्थात हे सगळं विस्तृत उत्तर म्हणजे ते जे पत्र आहे ते संपूर्ण पत्र आत्ता आपण इथे पाहणार नाही आहोत. त्यातला अंशभाग मात्र की जो आत्ता आपल्या विषयाशी थेटपणाने संबंधित आहे तो अंशभाग आत्ता आपण इथे विचारात घेणार आहोत. तर सुरुवातीला ते जे म्हणतायत ते काय आहे ते थोडक्यात आधी मी वाचते आणि मग आपण तो विषय नेमकेपणाने समजावून घेऊया. ते त्या पत्रात लिहितायत बघा. I have never said that my yoga was something brand new in all its elements. I have called it the integral yoga, and that means that it takes up the essence and many processes of the old yogas. पुढचा भाग अधिक महत्त्वाचा आहे बघा आत्ता आपल्या विषयाच्या अनुषंगाने. Its newness is in its aim, standpoint and the totality of its method. याचा अर्थ थोडासा समजावून घेऊया. ते म्हणतायत की मी माझा योग हा पूर्णतः नवीन आहे, सर्व अंगांनी नवीन आहे
असं कधीच म्हटलेलं नाही. इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की या पूर्णयोगाची मांडणी करण्यापूर्वी श्री अरविंदांनी भारतीय संस्कृती, आपले वेद, उपनिषद, सगळे जे प्राचीन ग्रंथ आहेत, योगाशी संबंधित जे सगळे ग्रंथ आहेत, त्यांचा अतिशय खोलवर असा अभ्यास केलेला होता. नुसता अभ्यास म्हणजे बौद्धिक अभ्यास नव्हता, तर त्यामध्ये जे मांडलेली सूत्र आहेत, ती सगळी सूत्र स्वतःच्या साधनेतून त्याची अनुभूती घेऊन त्याची पारख करत एक प्रकारे ते पुढे पुढे चाललेले आहेत. आणि इथे त्यांची जी साधना चाललेली आहे, ती साधना एखाद्या शास्त्रज्ञाला लाजवेल अशा पद्धतीची आहे. अध्यात्मशास्त्र ह्या दृष्टीने त्यांनी त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे. स्वतःच्या अनुभवातनं काही गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत. आणि इथे त्यांनी सर्व योगांचं सार जे आहे, मग त्यामध्ये कोणते कोणते योग आहेत, तर हठयोग आहे, ज्ञानयोग आहे, राजयोग आहे, कर्मयोग आहे, भक्तियोग आहे. या सर्व योगांमधलं सारसूत्र काय आहे ते स्वीकारलेलं आहे आणि त्याचा आपल्या योगामध्ये समन्वय केलेला आहे. म्हणूनच या योगाला जसं पूर्णयोग म्हटलं जातं, तसंच त्याला समन्वय योग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून त्यांचं हे जे हा जो वाक्यातला पूर्वार्ध आहे, ते म्हणतात, आय हॅव नेव्हर सेड दॅट माय योगा वॉज समथिंग ब्रँड न्यू. असं म्हणत असताना या सर्व आपली जी प्राचीन योग परंपरा आहे, त्याची भरभक्कम पार्श्वभूमी या पूर्ण योगाला लाभलेली आहे, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. पण पुढे या वाक्याच्या उत्तरार्धामध्ये जो भाग येतोय, तो आता आपल्याला अधिक तपशिलामध्ये समजावून घेतला पाहिजे. काय आहे तो भाग? ते म्हणतायत बघा, इट्स न्यूनेस, त्याची नवीनता आहे, त्याचा नवीनपण जे आहे, माझ्या पूर्णयोगाचं जे नवीनपण आहे, ते कशात आहे, तर ते 3 गोष्टींमध्ये आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एम. पूर्णयोगाचं ध्येय हे पारंपरिक योगाच्या ध्येयांपासून काहीसं निराळं आहे. म्हणजे काय ते आपण नंतर बघूया. दुसरी गोष्ट ते सांगतायत स्टँड पॉइंट, म्हणजे माझ्या योगाची भूमिका वेगळी आहे. ती भूमिका कशा संदर्भात आहे, तर ती जीव, जगत आणि जगदीश्वर या तिघांमधलं जे नातेसंबंध आहेत, त्या संबंधी पारंपरिक योगांची असलेली भूमिका, पारंपरिक तत्वज्ञानांची असलेली भूमिका आणि पूर्णयोगाची भूमिका यामध्ये फरक आहे. आणि तिसरी गोष्ट ते सांगतायत ते म्हणजे आणखीन फरक कशामध्ये आहे, तर द टोटॅलिटी ऑफ इट्स मेथड. पारंपरिक योग हे एक प्रकारे एकाच कुठल्या तरी अंगाला अधिक प्राधान्य देणारे आहे, मात्र पूर्णयोग हा सर्व मार्गांचा समन्वय करणारा आहे. याचाही खुलासा आपण विवेचनाच्या उत्तरार्धामध्ये नंतर करूया. आता त्यांच्या योगाचं वेगळेपण काय आहे, हे वेगळेपण ह्या 3 गोष्टींमध्ये आहे असं आता आपल्याला एकदा समजलं. आता आपण त्यातल्या प्रत्येक एक गोष्टीच्या तपशिलात शिरून त्याचा विचार करूया. त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे माझ्या योगाचं ध्येय वेगळं आहे. आता इथे लक्षात घ्या, पारंपरिक योग असं म्हणत असताना मी आत्तापर्यंत ज्या ज्या योगांचा उल्लेख केला, त्यामध्ये हठयोग, राजयोग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग असे सर्व योग हे पारंपरिक योग, आपलं वेदांत तत्वज्ञान, या सर्व गोष्टींचा समावेश एक प्रकारे आपण पारंपरिक योग यामध्ये करूया.
या सर्व योगांचं अंतिम ध्येय काय आहे. आणि मी इथे आणखीन एक गोष्ट इथे जाता जाता सांगू इच्छिते, ती म्हणजे आत्ता आपण विचारांच्या सोयीसाठी हे भारतीय विशेषतः हिंदू धर्मामध्ये किंवा ज्याला सनातन धर्म म्हटलं जातं त्या सनातन धर्माच्या प्रणालीतनं हे निर्माण झालेले जे योग आहेत त्यांचा आत्ता प्राधान्याने विचार करतो आहोत. पण त्याचबरोबर बौद्ध धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, ज्यू धर्म असेल, या सर्व धर्मांचा सामग्र्याने विचार श्री अरविंदांनी केलेला आहे. आणि ह्या सगळ्या योगांमधलं त्या प्रणालींमधलं सारतत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्याच्या आधारावर पूर्ण योगाची बांधणी त्यांनी केलेली आहे असं आत्ता आपण म्हटलं. आता ह्या सगळ्या योगांचा आपण जर विचार केला, त्यांचा अंतिम उद्दिष्ट, अंतिम ध्येय काय आहे असा जर आपण विचार केला तर आपल्याला 2-3 गोष्टी प्रामुख्याने नजरेस पडतात. कोणी म्हणतं की आमच्या योगाचं अंतिम ध्येय, आम्हाला काय करायचं आहे योग साधना करून, तर आम्हाला स्वर्गप्राप्ती करून घ्यायची आहे असं काही जण म्हणतात. काही जण म्हणतात आम्हाला निर्वाण हवं आहे, म्हणजे एक प्रकारे विलय करून घ्यायचा आहे. आणि अजून काही संप्रदाय, अजून काही पंथ, अजून काही योगमार्ग असं म्हणतात की आम्हाला मुक्ती हवी आहे, मोक्ष हवा आहे, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं या जीवाची सुटका झाली पाहिजे, हे आमचं अंतिम ध्येय आहे असं सर्वजण सांगतात. आणि ह्या सगळ्यासाठी काय करायला पाहिजे म्हणजे स्वर्गप्राप्ती होईल, काय केलं म्हणजे निर्वाण प्राप्त होईल, काय केलं म्हणजे मुक्ती मिळेल, तर हे सगळेजण सांगतात त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. इथपर्यंत पारंपरिक योग आपल्याला नेऊन पोचवतात. आता इथे श्री अरविंद काय सांगतात ते लक्षात घेणं गरजेचं आहे. मुक्ती हा आपल्या सगळ्यांना माहीत असलेला एक शब्द, एक संकल्पना आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातनं सुटका व्हायला पाहिजे, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, सगळ्यांनी आपण हे ऐकलेलं असतं. श्री अरविंद म्हणतायत, जिथे इतर योगांची परिसमाप्ती होते तिथून माझा योग सुरू होतो. म्हणजे काय? म्हणजे श्री अरविंदांच्या योगाची, पूर्ण योगाची खरी सुरुवात मुक्तीपासून होते. म्हणजे आत्मसाक्षात्कार ही इतर योगांमध्ये शेवटची पायरी असते आणि श्री अरविंदांच्या योगाची सुरुवातच मुळी आत्मसाक्षात्कारापासून होते. याचा अर्थ असा की आत्मसाक्षात्कार झालेले योगी हे पूर्वीच्या योगामध्ये म्हणजे पारंपरिक योगामध्ये समाधी अवस्थेमध्ये निघून जात असत किंवा समाधीस्थ होत असत, किंवा आपलं जीवित कार्य संपलंय असं म्हणून आपलं प्राणार्पण करत असत. श्री अरविंदांच्या योगाचं वेगळेपण असं की इथून खऱ्या अर्थाने तो जो योगी आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला आहे, तो योगी खऱ्या अर्थाने आता ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होऊ शकतो, कारण ती पात्रता त्याच्या अंगी आलेली असते असं श्री अरविंद म्हणतात. म्हणजे मुक्त झालेला जीव हा पूर्वीच्या योगामध्ये विलय पावत असे, आत्म्यामध्ये त्याचं विलिनीकरण होत असे, आणि श्री अरविंदांच्या योगामध्ये मात्र फरक असा आहे की हा आत्मसाक्षात्कार झालेला योगी नंतर जीवनमुक्त दशा अनुभवत ईश्वराच्या कार्यामध्ये ईश्वराचा
साथीदार होतो. तो ईश्वराच्या बरोबरीने ईश्वराचं कार्य करण्यासाठी या जगाकडे परतून येतो. हे श्री अरविंदांच्या योगाचं वेगळेपण आहे. म्हणून मुक्तीनंतर सर्व काही संपलं. श्री अरविंदांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे असं की आता जीवन संपत नाही तोपर्यंत जीवन चालू ठेवायचं, वाट पाहत राहायची, असं हा योग करत नाही, तर तो परत मागे फिरतो. आता मगाचं गिर्यारोहकाचं उदाहरण आठवून पहा. सर्वोच्च दशेला पोचलेला गिर्यारोहक परत खालती येतोय. कशासाठी? तर आपल्या मागून येणारी जी मंडळी आहे त्यांना उच्च स्थानी घेऊन जाण्यासाठी तो पुन्हा मागे परतून येतोय. श्री अरविंदांच्या पूर्ण योगामध्ये नेमकं हेच अपेक्षित आहे. आणि म्हणून हा योग मुक्तीपाशी थांबत नाही, जीवनापासून दूर जात नाही, तर जीवनात राहूनच हा योग केला जातो. आणि म्हणून श्री अरविंदांच्या या योगाचं, या तत्वज्ञानाचं एक अत्यंत महत्त्वाचं सूत्र सांगितलं जातं. ते म्हणजे संपूर्ण जीवन हाच योग आहे. ऑल लाईफ इज योगा. त्याचं सूत्र हेच आहे. आता इथे लक्षात घेऊया की आत्तापर्यंत आपण जो सगळा विचार केला त्या विचारानुसार अंतिम ध्येय मुक्ती असेल, निर्वाण असेल किंवा स्वर्गप्राप्ती असेल, जे काही असेल ते सगळे योग आपल्याला ह्या जगापासून, या संसारापासून, या जीवनापासनं दूर करणारे आहेत. म्हणजे हे जीवन दुःखमय आहे, कष्टमय आहे, त्रासदायक आहे आणि म्हणून इथून कुठून तरी निघायचं, या जीवनाचा त्याग करायचा, संन्यास घ्यायचा आणि दूर कुठेतरी हिमालयात जाऊन साधना करायची आणि मग वैयक्तिक मुक्ती मिळवायची आणि विलय पावायचं. म्हणजे जगापासनं, जीवनापासनं दूर नेणारे हे पारंपरिक योग प्रामुख्याने होते. काही अपवाद आहेत पण आत्ता आपण त्याचा विचार इथे करायला नको, कारण बहुतांशी यातले योग हे जीवनापासून आपल्याला दूर नेणारे आहेत. आणि म्हणून तो सगळा प्रवास जो आहे, साधनेचा जो प्रवास आहे, तो एक प्रकारे कष्टप्रद होतो. उलट श्री अरविंद आपल्याला सांगतायत की आपल्याला या जगापासून, या जीवनापासून दूर जाऊन कुठेतरी अध्यात्म करायचं आहे, साधना करायची आहे, मुक्ती मिळवायची आहे, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, असं नाही. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचाच आहे, पण तो एक टप्पा म्हणून विचारात घ्यायचा आहे. आणि हे करण्यासाठी जगापासून, आपल्या दैनंदिन जीवनापासून दूर जाण्याची गरज नाही, तर आहे त्या दैनंदिन जीवन जगत असतानाच हा योग करायचा आहे. हे या योगाचं वेगळेपण आहे. मग या जगात राहून, या जीवनापासून लांब जायचं नाहीये, दूर जायचं नाहीये, पळून जायचं नाहीये, तर ह्या जीवनाचा लढा देत देत आपल्याला पूर्ण योगाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार आणि त्याच्या पुढची वाटचाल करायची. पुढची वाटचाल म्हणजे कोणती वाटचाल? नेमकं काय ध्येय श्री अरविंद आपल्या पुढे ठेवू पाहतायत बघा, की जे इतर योगांपासूनचं त्यांचं वेगळेपण आहे. ते ध्येय म्हणजे जीवनापासून दूर जायचं नाही, जीवन जगत असतानाच पूर्ण योग साध्य करायचा आणि त्याच्या माध्यमातून जीवनाचं रूपांतर करायचं आहे. आणि म्हणूनच हे जे आत्ता आपलं सगळं अज्ञानमय जीवन आहे, एक प्रकारे अंधकारमय जीवन आहे, दुःखी कष्टी जीवन आहे, कनिष्ठ प्रकृतीमध्ये चाललेलं आपला हा सगळा जो जीवन व्यवहार आहे, तो जीवन व्यवहार पराशक्तीने, पराप्रकृतीच्या मदतीने जीवनामध्ये रूपांतर घडवायचं. म्हणजे हेच सगळं जीवन दिव्य जीवनामध्ये
रूपांतरित करायचं, हे ध्येय श्री अरविंद आपल्या डोळ्यासमोर ठेवत आहेत. त्यामुळे जीवनापासून पलायन नाही, जीवनापासून सुटका करून घेणं हे आपलं मर्यादित ध्येय नाही, तर या जीवनाचंच परिवर्तन करायचं, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करायचा आणि हे जे आत्ता आपलं सामान्य जीवन आहे त्याचं दिव्य जीवनामध्ये रूपांतर करायचं, हे ध्येय श्री अरविंद आपल्या डोळ्यासमोर ठेवत आहेत. आता इथेच त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडलेला आहे. ते म्हणतायत, इतर योगांमध्ये आरोहण ही महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे सगळा भर जो दिलेला असतो तो आरोहणावर भर दिलेला असतो. म्हणजे कनिष्ठ प्रकृतीमध्ये राहणारा जो जीव आहे तो साधनेच्या साह्याने एक एक टप्पा चढत चढत वर जातो. कुठपर्यंत? तंत्रमार्गाचा, हठयोगाचा जर आपण विचार केला तर कुंडलिनी जागृती ही करत करत मूलाधारापासून निर्माण झालेली, जागृत झालेली जी कुंडलिनी आहे ती ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन पोचते आणि तिथे जीव शिव ऐक्य होतं, आत्मसाक्षात्कार होतो. हा सगळा जो प्रवास आहे तो आरोहणाचा, म्हणजे वर वर जाण्याचा, ऊर्ध्वगामी होणारा हा सगळा प्रवास इतर योगांमध्ये त्याला प्राधान्य दिलेलं आढळतं. आणि अवतरण झालंच, म्हणजे दिव्य शक्तीचं अवतरण झालंच, तर तो एक अनुषंगिक परिणाम म्हणून तिथे घडताना दिसतो. श्री अरविंद मात्र इथे सांगतायत की आमच्या योगामध्ये आरोहण हा एक टप्पा आहे, खरं महत्त्व आहे ते अवतरणाला किंवा अवरोहणाला. दिव्य शक्ती, ज्याला आपण डिव्हाइन मदर असं म्हणतो, दिव्य माता असं म्हणतो, किंवा ज्याला आपण श्री अरविंदांच्या अध्यात्म प्रवासातील सहयोगिनी असं म्हटलं जातं, त्या श्री माताजी, यांच्या शक्तीचं अवतरण, यांच्या शक्तीचं अवरोहण आपल्यामध्ये म्हणजे साधकामध्ये होणं हा पूर्णयोगाच्या साधनेतला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो कळीचा मुद्दा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. याला म्हणजे फक्त आरोहण नाही, तर आरोहण हा एक टप्पा आहे, खरं महत्त्व आहे ते अवतरणाला, अवरोहणाला, खाली येण्याला महत्त्व आहे, हे श्री अरविंद इथे सांगतात. आणि म्हणून इथे जी आपल्या शरीरांतर्गत चक्र म्हणून सांगितली जातात ती चक्र खालून वर अशा पद्धतीने विकसित होत नाहीत, ती उमलत नाहीत, तर ती वरून खाली अशा पद्धतीने उमलत जातात. हे पूर्णयोगाचं एक वेगळेपण आहे. चक्रांचा विषय निघालाच आहे, तर जाता जाता आणखीन एक यातला बारकावा लक्षात घेतला पाहिजे. तो असा की इतर योगांमध्ये चक्रांना खूप महत्त्व दिलेलं आढळतं. ती ऊर्जा केंद्र आहेत, त्या केंद्रांना खूप महत्त्व दिलेलं आढळतं. पण इथे श्री अरविंदांच्या योगामध्ये केवळ चक्रांना महत्त्व आहे असं नाही, तर तो जो स्तर आहे, ते जे प्रतल आहे, त्या प्रतलावरून एक एक करून अख्खं प्रतलाचं आरोहण आहे. हे या पूर्णयोगाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणूया आपण, म्हणून सांगितलं जातं. आता थोडंसं पुढे जाऊया. ते म्हणतायत, दुसरा मुद्दा जो आपण मगाशी पाहिला तो म्हणजे माझा योग जसा ध्येयाच्या बाबतीत वेगळा आहे. आपण पाहिलं की जीवनापासून पलायन नाही, तर जीवनाचं दिव्य जीवनामध्ये रूपांतर हे श्री अरविंदांच्या योगाचं ध्येय आहे. त्या ध्येयाबरोबर आणखीन एक
मुद्दा आपण पाहिला होता तो म्हणजे ते म्हणतात माझा स्टँड पॉइंट वेगळा आहे. म्हणजे माझी जीवनाकडे, या जगताकडे पाहण्याची भूमिका वेगळी आहे. माझी म्हणजे आता पूर्ण योगाची भूमिका. ही भूमिका वेगळी आहे म्हणजे नेमकं काय, थोडं समजावून घेऊया. ते म्हणतात की इतर योग, त्यांचं ध्येय आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतंय की वैयक्तिक ध्येय आहे. म्हणजे जीव अध्यात्म साधना करतोय आणि त्याला जे साध्य होणारं अंतिम गंतव्य आहे ते वैयक्तिक आहे. आत्मसाक्षात्कार झाला आणि तो निघून गेला, तो आत्म्यामध्ये विलीन झाला. श्री अरविंदांनी विधान असं केलेलं आहे, ठीक आहे, असं झालं, अशी 4-2 माणसं जर आत्मसाक्षात्कार करून घेतील आणि ईश्वरामध्ये आपली जी काही ईश्वराची संकल्पना आहे किंवा परमात्म्यामध्ये विलीन पावतील, त्याने काय होणार आहे? त्याने ही पृथ्वी बिचारी आहे तशीच राहणार आहे. इथलं सामान्य जीवन हे तसंच शिल्लक राहणार आहे. आणि हे आपण पाहतो आजवर आपल्याकडे इतकी मोठी संत परंपरा होऊन गेली, आत्मसाक्षात्कारी संत सत्पुरुष होऊन गेले, पण म्हणून आपलं हे जे सामान्य जीवन आहे ते समग्रतया बदलून गेलंय. असं झालं का? नाही झालं. आणि इथेच आपल्या लक्षात येतं की श्री अरविंदांचा योग हा इथे वेगळा होतो. आपण अगदी व्यावहारिक स्तरावरचं एक उदाहरण घेऊया. आपल्यापैकी अनेक जण योग साधना करणारे असतील, ध्यानधारणा करणारे असतील. त्यांच्यापैकी काही जण जे अधिक प्रगत आहेत ते कधीकधी त्यांचं ध्यान उत्तम रीतीने लागतं, अगदी समाधी अवस्थेत सुद्धा ते निघून जातात. असंही काही जणांच्या बाबतीत घडत असेल. आता इथे लक्षात घ्या की ध्यानाला बसलेत तेव्हा समाधी अवस्थेत निघून गेले म्हणजे मनाच्या अतीत होऊन आत्म्यामध्ये, चेतनेमध्ये ऐक्य पावले. पण ध्यान संपलं, समाधीतून खालती आले. ती समाधी उतरल्यानंतर त्यांचं बाह्य जीवन जे आहे, जे दैनंदिन जीवन आहे, ते बदललं का हो? ध्यानामध्ये मिळालेली शांती, ध्यानामध्ये, समाधीमध्ये मिळालेली शक्ती, त्यामध्ये अनुभवाला आलेलं ईश्वराचं प्रेम, त्यामध्ये अनुभवाला आलेला ईश्वराचा आनंद, त्यामध्ये अनुभवाला आलेला ईश्वरी प्रकाश, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ध्यानापुरत्या, समाधीपुरत्याच मर्यादित राहिल्या. तिथून खाली उतरल्यानंतर परत आपलं जीवन जे जसं दोषपूर्ण आहे, अज्ञानमय आहे, अंधकारमय आहे, कष्टमय आहे, ते तसंच्या तसं चालू राहतंय. आपल्यातले दोष नाहीसे झाले असं झालं का? नाही होत असं. आणि इथेच श्री अरविंदांचा योग वेगळा ठरतो. कारण त्यांचा योग, त्यांच्या योगाचं ध्येय हे फक्त आत्म्याचं परमात्म्यामध्ये विलिनीकरण करून थांबत नाही, तर परमात्म्याशी ऐक्य पावल्यानंतर त्या परमात्म्याचा किंवा ईश्वराचा ज्ञान असेल, शांती असेल, त्याची शक्ती असेल, त्याचा आनंद असेल, त्याचा प्रकाश असेल, हे सर्व या दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणजे जीवनामध्ये उतरवणं हे इथे अपेक्षित आहे. आणि ते जेव्हा खऱ्या अर्थाने घडेल तेव्हा मग हे आपलं जीवन सुद्धा परिवर्तित होईल. आता इथे लक्षात घ्या की इथे सुद्धा हा सगळा प्रवास एक प्रकारे वैयक्तिकच आहे. तिथे विलिनीकरण होतंय आणि प्रवास संपतोय. इथे आत्तापर्यंतचा हा जो सगळा आपण विचार केला की साधक समाधी अवस्थेत जातोय आणि ईश्वरी शक्ती, शांती या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये उतरवतोय, इथपर्यंतही त्या सगळं योगाचं स्वरूप वैयक्तिकच आहे. परंतु इथे श्री अरविंद आपल्याला सांगतायत
की इथे वैयक्तिक हा योग नाही. आपण आपला पूर्ण योग हा आपल्यासाठी करत नाही, आपला योग आपण ईश्वरासाठी करतो. बघा, आपण हा योग आपल्यासाठी करत नाही, म्हणजे वैयक्तिक मुक्ती मिळवण्यासाठी किंवा मला काहीतरी मिळवायचंय म्हणून हा योग केला जात नाही, तर ईश्वराचं आपण एक साधन बनावं, जाणतं साधन बनावं आणि ईश्वरी कार्यामध्ये त्याचं सहभागीदार व्हावं, यासाठी हा योग केला जातो. म्हणजे नेमकं काय? ईश्वराचं कुठलं कार्य आपण करायचंय? तर इथे आपल्या लक्षात येईल की पृथ्वी चेतनेचं रूपांतर हे एक मोठं ध्येय श्री अरविंद आपल्या डोळ्यासमोर ठेवतात. म्हणजे आपली जी कनिष्ठ प्रकृती आहे त्याचं दिव्य जीवनामध्ये रूपांतर तर करायचंच आहे, पण केवळ आपलं रूपांतर झालं म्हणजे सर्व काही झालं असं तिथेही त्याची पूर्णता होत नाही. श्री अरविंद आपल्यासमोर अधिक मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवतात आणि ते म्हणतात की या पृथ्वी चेतनेमध्ये फरक झाला पाहिजे, पृथ्वी चेतनेचं रूपांतरण झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी अतिमानसाचं अवतरण घडलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम म्हणून कालांतराने अजून काही हजार वर्षानंतर मानवाच्या पुढची जी उत्क्रांती व्हायची आहे, म्हणजे आधी अतिमानव आणि त्याच्यानंतर अतिमानसिक जीव हा उदयाला यायचा आहे. जसं जडामधून वनस्पती, मग प्राणीसृष्टी, मग मनुष्यसृष्टी निर्माण झाली, निसर्ग अजूनही क्रमाक्रमाने पुढे उत्क्रांती करत जाणार आहे. हा जो पुढचा टप्पा आहे म्हणजे अतिमानव आणि अतिमानसिक जीव, हा जी पुढची उत्क्रांती होणार आहे तो टप्पा निसर्ग प्रक्रियेने तसाच करत राहिला तर त्याला कित्येक लाखो वर्ष लागतील. पण श्री अरविंदांच्या पूर्ण योगाचा अवलंब करून जे जीवनमुक्त दशा प्राप्त करून घेणारे योगी आहेत, ते योगी या कार्यामध्ये म्हणजे ही जी उत्क्रांतीची वाटचाल चाललेली आहे त्या वाटचालीमध्ये ईश्वराचं हे जे कार्य चाललेलं आहे पुढे पुढे घेऊन जाण्याचं प्रकृतीला, त्या कार्यामध्ये ते सहभागी होऊ शकतात. कारण ही मंडळी अतिमानसाच्या अवतरणासाठी प्रयत्नशील राहू शकतात आणि एक प्रकारे ती अभिप्सा बाळगू शकतात, पृथ्वी चेतनेची तयारी करून घेऊ शकतात आणि त्यातून मग जे करण्यासाठी प्रकृतीला लाखो वर्ष लागली असती ती सगळी प्रगती म्हणजे ती सगळी उत्क्रांतीची वाटचाल ही काही वर्ष अलीकडे आणता येईल. आणि हे जीवन जे पृथ्वीवरचं आजचं सामान्य जीवन आहे, अज्ञानमय जीवन आहे, ते समग्र जीवन दिव्य जीवनामध्ये रूपांतरित होईल. आणि या कार्यामध्ये, या ईश्वरी कार्यामध्ये हा जो जीवनमुक्त दशेतला योगी आहे तो ईश्वराचा सहभागीदार होऊ शकतो, हे श्री अरविंद इथे सांगतात. म्हणजे आता भूमिका कशी बदलली बघा. इथे हा जो पूर्णयोगाचा जो साधक आहे त्याच्या दृष्टीने हे जीवन, हे पृथ्वीवरचं आपलं जे जीवन आहे, दैनंदिन जीवन आहे, हे जगतामधले येणारे बरे वाईट अनुभव, प्रत्येक अनुभव हा अगदी कितीही दुःखद असेल, आपल्याला हृदयाला टोचणारा असेल, बोचणारा असेल, तरीही तो अनुभव, त्याच्यापासून पलायन करायला तो पूर्णयोग सांगत नाही. तर हा प्रत्येक अनुभव, मग तो सुखद असेल दुःखद असेल, जगतातले हे जे वेगवेगळे अनुभव आहेत ते आपल्या अध्यात्म वाटचालीसाठी पोषक ठरतात, पूरक ठरतात. ती दिव्य शक्ती आपल्या या सर्व अनुभवांचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करून घेते. आणि म्हणून इथे श्री अरविंदांच्या योगाचं आणखीन एक वेगळेपण असं आहे की इथे प्रत्येक व्यक्तीचा योग हा वेगळा आहे, त्याची पद्धती वेगळी आहे, कारण त्याला येणारे जीवनानुभव वेगळे आहेत.
इथे जीवन ही कटकट वाटत नाही, वैताग वाटत नाही, त्याच्यापासून काहीतरी झटकून पलायन करावं असं हे जीवन ठरत नाही, तर हे जीवनातले अनुभव जाणीवपूर्वक घेत घेत साधक प्रगल्भ होत होत ईश्वरत्वाकडे वाटचाल करतो आणि जगतापासून दूर जात नाही, तर अगदी आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा परत तो जगाकडे फिरून मागे येतो. याचं कारण आता जगताला त्याला स्वतः ईश्वरत्वाच्या भूमिकेमध्ये आरूढ झालेला तो आता जगताच्या उत्थानासाठी ईश्वराचा सहभागीदार होतो. म्हणून ऑल लाईफ इज योगा असं म्हणत असताना जीवनापासून कधीच लांब जाणं नाही आहे, त्याच्यापासून कधीतरी सुटका करून घेणं असा भाग नाही, तर साधक दशेमध्ये सुद्धा जीवनातले अनुभव त्याला पोषक ठरतात आणि दुसरं अगदी जीवनमुक्त दशेला पोचल्यानंतर सुद्धा तो परत जगताकडे फिरून येतो. म्हणून जीव, जगत आणि जगदीश्वर ही जी त्रयी सांगितली जाते पारंपरिक योगामध्ये, जीवाचं जगदीश्वराशी ऐक्य हे सांगितलं जातं आणि इथे जीवाचं जगताशी ऐक्य म्हणजे विश्वात्म्याशी ऐक्य आणि त्याचबरोबर विश्वातीताशी म्हणजे जगदीश्वराशी ऐक्य, या दोन्ही गोष्टी पूर्ण योगामध्ये अभिप्रेत असतात. आणखीन एक बारकावा या निमित्ताने जाता जाता आपण लक्षात घेऊया, तो असा की पारंपरिक हे जे सगळे योग आहेत ते ईश्वराची जी दोन रूप आहेत, दोन अंग आहेत, त्यातल्या एकाच अंगाला हाती घेतात आणि त्याच्याशी ऐक्य साध्य करतात. म्हणजे काय, तर ईश्वराची स्थितिशील ईश्वर किंवा परमात्मा आणि गतिशील ईश्वर किंवा परमात्मा अशी दोन अंग आहेत. म्हणजे स्थितिशील आणि गतिशील, सक्रिय आणि अक्रिय, शांत आणि क्रियाशील, सगुण आणि निर्गुण, ही जी सगळी द्वंद्व आहेत, ही जी सगळी रूपं आहेत, त्यातल्या शांत ब्रह्माशी ऐक्य हे या पारंपरिक योगाचं ध्येय म्हणून मानलं जातं. त्यातल्या गतिशील रूपाकडे किंवा त्यातल्या सक्रिय रूपाकडे काहीसं एक प्रकारे दुर्लक्ष केलं जातं किंवा शांत ब्रह्माशी ऐक्य पावल्यानंतर तो योगी तिथेच थांबून जातो. पूर्ण योगामध्ये मात्र शांत ब्रह्माशी ऐक्य ही एक पायरी आहे आणि स्थितिशील त्याचबरोबर गतिशील, निर्गुण सगुण या दोन्ही ब्रह्माशी परमात्म्याशी ऐक्य साधण्याचा प्रयत्न पूर्णयोग करताना आपल्याला आढळतो किंवा त्याचं ते ध्येय आहे असं श्री अरविंद आपल्याला इथे सांगताना दिसतात. श्री अरविंदांनी ज्या 3 मुद्द्यांचा उल्लेख केलेला होता त्यातले 2 मुद्दे आत्तापर्यंत आपण पूर्ण केले. ते म्हणतात माझ्या योगाचं वेगळेपण त्या ध्येयामध्ये आहे, दुसरं भूमिकेमध्ये आहे आणि तिसरं, आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येतोय बघा, द टोटॅलिटी ऑफ इट्स मेथड. उदाहरणार्थ हठयोग असं म्हटलं तर हठयोग हा प्रामुख्याने शरीराला प्राधान्य देणारा योग आहे आणि मग ती नाडीचक्र, प्राणायाम, प्राणाची शुद्धी या सगळ्या गोष्टींना महत्त्व देणारा हठयोग. राजयोग म्हटलं तर राजयोग मनाला प्राधान्य देतो आणि त्याच्या माध्यमातून साधना करू पाहतो. ज्ञानयोग हा ज्ञानाला, आपल्यामधली जी बुद्धी आहे त्याला हाताशी धरतो आणि ज्ञानाच्या माध्यमातून हा ईश्वराचं आकलन करून घेऊ पाहतो आणि त्याच्याशी सरतेशेवटी ऐक्य पावतो. कर्मयोग हा परत आपले हातपाय चलनवलन करण्याची जी आपली उपकरणं आहेत त्यांना हाताशी धरतो आणि त्याच्या माध्यमातून ईश्वराशी ऐक्य साधायचा प्रयत्न करतो. भक्तियोग
आपल्यामधल्या हृदयातल्या भावभावना, भाव ह्या सगळ्या गोष्टींना हाताशी धरतो आणि त्याच्या माध्यमातून ईश्वराशी ऐक्य पावण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्या लक्षात येतं की पारंपरिक योग हा आपल्यामधल्या असलेल्या कुठल्या तरी एका अंगाला हाती धरतो आणि मग त्याची प्रगती करत करत तो पुढे सरसावतो. आणि मग बाकीची अंग जी आपली आहेत त्या अंगांकडे कदाचित दुर्लक्ष होतं किंवा ती काहीशी या प्रवासामध्ये मागे पडतात, रेंगाळतात असं दिसतं. म्हणजे मनच खूप प्रगत झालंय, पण प्राण म्हणजे इच्छा वासना जशाच्या तशा आहेत किंवा शरीरातला आळस, जडता जशीच्या तशी आहे असं होतं. म्हणजे एकाच अंगाचं प्राधान्य त्याचीच प्रगती आणि दुसरी अंग मात्र तशीच अज्ञानजन्य दशेमध्ये कायम राहतात. हे पारंपरिक योगांचं वैगुण्य एक प्रकारे श्री अरविंदांना अभ्यासांती लक्षात आलं आणि त्यांच्या योगामध्ये जे वेगळेपण ठरलं ते असं की आपण मनुष्य म्हणजे केवळ मन नाही, मनुष्य म्हणजे केवळ बुद्धी नाही, मनुष्य म्हणजे केवळ भावभावना नाही किंवा मनुष्य म्हणजे केवळ शरीर पण नाही. तर मनुष्य हा या सर्वांचं एकत्रीकरण आहे. म्हणजे शरीर आहे, मन आहे, प्राण आहेत, विचार आहेत, कल्पना आहेत, भावभावना आहेत, संवेदना आहेत, काहीतरी कृती करण्याची उर्मी आहे, काही प्रेरणा आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्णयोग आपल्या स्वतःमध्ये सामावून घेतो आणि या सगळ्या गोष्टी आज अपूर्ण दशेत आहेत. त्या प्रत्येक गोष्टीचं पूर्णत्व हे ईश्वरामध्ये आहे. त्या पूर्णत्वाकडे ती प्रत्येक गोष्ट लागली पाहिजे. आपल्यातल्या ह्या सगळ्या अपूर्ण गोष्टी त्या पूर्ण दशेपर्यंत जाऊन पोचल्या पाहिजेत. त्या दिशेने ह्या सर्व अंगांची एकत्रित प्रगती झाली पाहिजे. आता असं होणं शक्य आहे की मी प्रामुख्याने जर बुद्धिप्रधान माझं व्यक्तिमत्व असेल तर माझी सुरुवात ज्ञानयोगातनं होईल, पण त्याच्या पाठोपाठ लगेचच पूर्णयोगाचा जर मी साधक असेन तर माझं भक्तीचं अंग, माझ्या कर्माचं अंग हे सुद्धा मी बरोबरीने त्याची वाटचाल कशी चालत राहील हे मी प्रयत्नपूर्वक पाहीन. पूर्णयोगाच्या साधनेचं हे वेगळेपण आहे. म्हणजे ही सर्व अंग एकत्रितपणाने वाटचाल करतात आणि त्यामुळे सर्वांचा प्रवास एकत्रितपणे होतो. जोडी साखळीच्या खेळामध्ये जसं एक कोणीतरी प्रभावी व्यक्ती असते, ती पुढे ओढली जाते आणि बाकीची सगळी व्यक्ती ज्या आहेत, साथीदार आहेत, ते असे खेचल्यासारखे मागे जातात. हे पारंपरिक योगामध्ये घडतं. पूर्णयोगामध्ये मात्र तसं होत नाही. ही सर्व अंग सारख्याच ताकदीची, सारख्याच क्षमतेची, त्यातलं थोडंसं एखादं अंग पुढे असेल पण ते इतर अंगांना आपल्या बरोबरीने घेऊन जातं आणि म्हणून समग्रत्वानी विकास होतो. आता लक्षात घ्या, पूर्णयोगाला पूर्णयोग का म्हटलं जातं त्याचाही खुलासा आपल्याला इथे जाता जाता मिळून जातो. 2 कारणांसाठी. एक म्हणजे कुठलंही एकच अंग प्रधान इथे ठरत नाही. सर्व अंग म्हणजे समग्र आपलं व्यक्तिमत्व आहे ते हाताशी पूर्णत्वाने घेतलं जातं. म्हणजे सगळी अंग त्याच्यामध्ये समाविष्ट केली जातात आणि पूर्णयोग त्याला म्हणण्याचं दुसरं कारण जे मला असं वाटतं ते असं की ही जी अंग सगळी आत्ता अपूर्ण आहेत आणि म्हणून दोषपूर्ण आहे, ती या वाटचालीमध्ये अपूर्णाकडून पूर्णाकडे वाटचाल करत जातात आणि याही अर्थाने तो पूर्णयोग ठरतो. तेव्हा आत्ता आपण पाहिलं ते म्हणजे की त्यांची जी साधना पद्धती आहे ती साधना पद्धती इतर साधना पद्धतींपेक्षा वेगळी ह्यासाठी आहे की इतर योगांमध्ये आपल्याला एकच काहीतरी ठराविक साधनाक्रम सांगितला जातो
आणि मग नंतर बाकीचं सगळं जीवन तुम्ही अगदी सामान्य पद्धतीने जसं पूर्वी चालू आहे तसंच ते चालू राहतं. तो साधनाक्रम करत असताना तुम्ही साधक असता आणि बाकी पूर्ण जीवन, बाकीचं सगळं जीवन तसंच चालू राहतं. पूर्ण योगामध्ये मात्र तसं होत नाही. इथे एकच एक कोणतीही साधना पद्धती नाही. इथे साधनेची चौकट निश्चितपणाने श्री अरविंदांनी आखून दिलेली आहे. अर्थात तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होईल, त्यामुळे आत्ता आपण त्याच्यावरती बोलणार नाही आहोत. परंतु त्या चौकटीमध्ये साधकाची प्रत्येकाची पद्धत, म्हणजे एका घरामध्ये 2 पूर्णयोगाचे साधक राहत असतील तर त्या दोघांची साधना पद्धती ही एकाची दुसऱ्यापासून पूर्णतः वेगळी अशी असू शकते, कारण त्या दोघांची प्रकृती ही भिन्न आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण ज्या पद्धतीने म्हणतो, तसंच अगदी त्याबरहुकूमच जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि म्हणूनच तितक्या पूर्णयोगाच्या साधना पद्धती असं आपल्याला पुढे जाऊन म्हणता येतं. कारण प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा आहे. त्या मार्गावरून आपल्याला घेऊन कोण जातं आहे, तर साधक इथे समर्पित असतो. कोणाला? इथेही मी जाता जाता परत एक इतर योग आणि आपला पूर्ण योग यातला फरक लक्षात आणून देऊ इच्छिते. तो म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की इतर योगांची परिसमाप्ती जिथे होते तिथे आपल्या योगाची सुरुवात होते असं श्री अरविंद म्हणतात. हे विधान आणखी एका अर्थाने सार्थ ठरतं ते असं, आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेमध्ये सर्व योगांचा विचार करून झाल्यानंतर सरते शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. इथे श्रीकृष्ण अर्जुनाला सर्व उपदेश करून झाल्यानंतर सर्वात शेवटी जो उपदेश करतायत तो समर्पणाचा आणि पूर्णयोगाच्या साधनेचा गाभाच मुळी समर्पण हा आहे. हे समर्पण साधकांनी करायचं असतं. ते कोणाला? तर ते दिव्य मातेला, म्हणजे श्री अरविंदांच्या आध्यात्मिक प्रवासातील त्यांच्या सहयोगिनी असलेल्या श्री माताजी यांच्याप्रती साधक खुला होतो, त्यांच्याप्रती साधक समर्पण करतो आणि श्री माताजी किंवा ज्याला डिव्हाइन मदर असं म्हटलंय श्री अरविंदांनी, म्हणजेच पराप्रकृती ही आता साधकाची सर्व साधना स्वतः हाती घेते. आणि त्यामुळे इथे आणखीन एक गोष्ट घडते, ती म्हणजे इतर योगांमध्ये साधकाला जसे पुष्कळ प्रयत्न करावे लागतात, अगदी कठोर तपस्या उपासना करावी लागते, झिजावं लागतं, कारण प्रकृती ही विरोधात असते. तिथे प्रकृतीशी विरोध करून की ही माझी इच्छा आहे, नाही ती मला मारायची आहे, त्याच्यापासून मला दूर जायचं आहे, असा प्रकृतीशी झगडा सातत्याने चालू असतो. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, असं तिथे साधनेचं स्वरूप असतं. पूर्णयोगाच्या साधनेमध्ये मात्र ती पराप्रकृती स्वतःच आपल्याकडनं साधना करून घेत असल्यामुळे प्रकृतीशी विरोध नाही, तर प्रकृतीशी माता आणि बालकाचं नातं इथे निर्माण होतं. आणि ती प्रकृती स्वतः साधना करून घेत असल्यामुळे ही तपस्या राहत नाही, ती अतिशय आनंदमय अशी वाटचाल ठरते. हे या साधना पद्धतीचं वेगळेपण म्हणून सांगण्यात येतं. इथपर्यंत आता आपण श्री अरविंदांनी 3 मुद्द्यांच्या बाबतीत माझा पूर्ण योग हा इतर योगांपेक्षा वेगळा असल्याचं सांगितलं होतं. आठवत असेल तर बघा आपल्याला की पहिला मुद्दा होता ध्येय माझं वेगळं आहे, दुसरं माझी भूमिका वेगळी आहे, याही बाबतीत फरक आहे हे आपण पाहिलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टोटॅलिटी ऑफ इट्स मेथड. या तिन्ही मुद्द्यांचा विचार झाल्यानंतर श्री अरविंद त्याच पत्रामध्ये, ते पत्र अगदी संपत आलेलं आहे, तिथे काय म्हणतात ते बघा.
सुरुवात कुठनं झाली होती? माझा योग इतर योगांपेक्षा वेगळा नाही किंवा तो वेगळा आहे असं मी म्हटलेलं नाही. इथून त्या पत्राची सुरुवात झाली आहे आणि त्या पत्राचा समारोप कुठे होतोय बघा. त्याचा मराठी अनुवाद मी आत्ता इथे वाचून दाखवते. श्री अरविंद त्यांच्या पूर्णयोगाच्या साधना पद्धतींबद्दल इथे बोलतायत. ते म्हणतायत, पूर्णयोगाची साधना पद्धती, जर मला तशी पद्धत आधीच्या योगांमध्ये आढळली असती तर मी हा मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ खर्च केला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः काढला गेलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता, तर मी सुखाने मार्गस्थ होऊन माझ्या उद्दिष्ट धामाप्रत सुरक्षितपणाने आणि त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला जी 30 वर्ष खर्च करावी लागली ती खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गावरून पुन्हा एक वार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही, तर आमचा योग म्हणजे एक स्पिरिच्युअल ॲडव्हेंचर, एक आध्यात्मिक साहस आहे. या आध्यात्मिक साहसामधले आपले टीम लीडर्स आहेत साक्षात श्री अरविंद आणि श्री माताजी. आपण जिथे कुठे असू, साधनेच्या ज्या कोणत्या टप्प्यावर असू, तिथे येऊन श्री अरविंद आणि श्री माताजी आपल्याला बरोबर घेऊन जातात आणि आपला सगळा मार्ग प्रशस्त करतात. त्यामुळे आपली ही साधनेची वाटचाल आनंददायक होते. आपण सर्व आध्यात्मिक गिर्यारोहक त्या पराशक्तीप्रत म्हणजे श्री अरविंद आणि श्री माताजींप्रत उन्मुख होऊया, खुले होऊया, समर्पित होऊया आणि आपली जी ऊर्ध्वगामी वाटचाल आहे ती त्यांच्याच कृपाशीर्वादाच्या आधारे प्रशस्त करूया. त्यासाठी लागणारं बळसुद्धा श्री अरविंद आणि श्री माताजी यांनी आपल्याला देऊ करावं अशी मी त्यांच्याच चरणी विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.